खुसखुशीत रव्याचे महिनाभर टिकणारे रव्याचे धोंडे जर तुम्हाला बनवायचे असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। याचा लॉंग व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेला आहे। 1 ग्लास बारीक रवा घेतलाय, त्यामध्ये 2 चमचे कडकडीत मोहन टाकून घेतलेले आहे। तेल किंवा तूप काही टाकून घेऊ शकतात। मोहन टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ते छान असं रव्याला चोळून घ्यायचं आहे आणि असा मुटका वळून बघायचा आहे। नंतर दूध किंवा पाणी थोडं थोडं टाकून आपल्याला छान याचा जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशा पद्धतीने रवा भिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून हा रवा भिजवला आहे। अशा पद्धतीने भिजवायचा आहे आणि झाकून ठेवायचा आहे अर्धा तासासाठी। त्यानंतर इथे सारण तयार करून घेणार आहे। इथे गूळ खोबरं तुम्ही वापरू शकतात, मी साखर खोबरं वापरलेलं आहे। तर साखर खोबरं मिक्सरमध्ये बारीक केलं, त्यामध्ये वेलची टाकून घेतली, नंतर सुकामेवा टाकला, मनुके सुद्धा इथे टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित सारण एकजीव करून घेतलेलं आहे। तर सारण इथे आपलं मस्त आता तयार झालेलं आहे आणि रवा देखील भिजून आपला रेडी आहे। तर रवा छान भिजलेला आहे, त्याला पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहे। त्यातलाच एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि या गोळ्याची छान पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे, कारण खूप जास्त जाड आपण जर वरचं आवरण ठेवलं तर तो पिठाळ लागू शकतो। त्यामुळे एकदम पातळ अशी पोळी आपल्याला लाटायची आहे आणि अशी ग्लासाच्या साह्याने याच्या छान गोल पुऱ्या करून घ्यायच्यात। आता ज्या पद्धतीने आपण मोदक भरतो त्याच पद्धतीने हा धोंडा आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे। तर इथे आपण सारण टाकून घेतलेलं आहे आणि नंतर एकदम मोदकासारखं याला वळून घ्यायचं आहे आणि छान मोदकासारखं तयार झालं की वरतून असं याला दाबून चपट करायचं आहे, म्हणजे आपले हे धोंडे इथे तयार होतात। तर महिनाभर हे डब्यामध्ये तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवले तर टिकतात आणि जेव्हाही तुम्हाला पटकन कुठेही वाण द्यायला जायचं असेल, एखाद्या मंदिरात जायचं असेल, एखाद्या गावाला जायचं असेल वाणाचं घेऊन, तर तुम्ही हे धोंडे सोबत घेऊन जाऊ शकतात। तर अशा पद्धतीने मस्त हे धोंडे इथे मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता इथे तेल सुद्धा तापलेलं आहे। तर यामध्ये सर्व धोंडे टाकून घेतलेत आणि याचा रंग बदलेपर्यंत खुसखुशीत एकदम लो फ्लेम वरती तळून घेतलेले आहेत। रंग बदलेपर्यंत आपल्याला तळायचे आहेत, म्हणजे आतून बाहेरून छान इथे तळले जातात आणि हे काढून देखील घेतलेले आहेत। तर रंग बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे आणि धोंडे बघा आपले इथे तयार झालेले आहेत। तर एकदम आपले मोदक करंजी हे जसे खुसखुशीत होतात त्याच पद्धतीने हे धोंडे